श्री के जना कृष्णमूर्ती हे भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि सर्वात महत्वाच्या संघटनात्मक शिल्पकारांपैकी एक होते. वर्ष 1928 मध्ये मदुराई येथे जन्मलेले आणि व्यवसायानं वकील असलेल्या कृष्णमूर्तींनी लहान वयातच जनसेवेचा मार्ग निवडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मूल्यांशी जोडले गेल्यामुळे त्यांनी स्वतःला शिस्तबद्ध, तत्वनिष्ठ आणि राष्ट्र केंद्रित राजकीय चळवळीसाठी समर्पित केलं होतं. दक्षिण भारतात त्यांचं योगदान सर्वात प्रभावी राहिलं, कारण ज्या काळात भाजप आपलं स्वरूप घडवत होती त्या काळात त्यांनी तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये पक्षाला मजबूती दिली. त्यांनी कार्यकर्त्यांना तयार केलं, नेतृत्व घडवलं आणि हे सुनिश्चित केलं की पक्षाचं कार्य सर्वत्र आणि सुव्यवस्थितपणे चालेल. 1980 मध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली तेव्हा ते पक्षाच्या पहिल्या राष्ट्रीय सचिवांपैकी एक होते. अनेक वर्ष त्यांनी राष्ट्रीय सचिव, महासचिव आणि उपाध्यक्ष म्हणून काम केलं आणि पक्षाच्या संघटनात्मक विस्तारात महत्वाची भूमिका बजावली. 1990च्या दशकात श्री कृष्णमूर्तीजींनी भाजपच्या बौद्धिक आणि धोरणात्मक आराखड्याला मजबूत करण्यासाठी महत्वाचं योगदान दिलं. 2001 साली श्री के जना कृष्णमूर्ती भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. हे पद सांभाळणारे ते तामिळनाडूचे पहिले नेते होते. 2007 साली श्री के जना कृष्णमूर्तीजींचं निधन झालं, परंतु त्यांचा वारसा आजही भाजपच्या राष्ट्रीय नीती, बौद्धिक खोली आणि संघटनात्मक शक्तीमध्ये जिवंत आहे.